पाटील रामराम. राम राम. आपलं नाव सांगता येईल? अनंत गाडे. अनंत गाडे. बरं. गावाचं नाव? देऊळगाव. देऊळगाव, ताड. तालुका भोकरदन, जिल्हा जालना. बरं, आजची तारीख सांगता येईल? आजची तारीख 4 जुलै 4 जुलै 2026. 26. बरोबर. आपण मला वाटतं एक 5 का 6 दिवसापूर्वी, मला एक्झॅक्ट आयडिया नाही पण तुम्हाला आयडिया असेल, 5वा दिवस आहे, समिधा केमिकलचं व्हायरोकिंग आणलं होतं. हो. बरं, प्रामाणिकपणाने एक गोष्ट सांगा, म्हणजे मी जे तुम्हाला अगोदरही बोलतो व्हिडिओच्या नंतरही तेच बोलतो की खोटं बोलू नका, कारण आपल्यामुळं हे बाजूचे 4 लोक नको फसायला. बरोबर आहे की नाही? तुम्ही जर कदाचित म्हटलं याचे रिझल्ट नाही, तुमच्यासमोर व्हिडिओ अपलोड होईल, बरोबर, बिलकुल त्यात काही खाडाखोड होणार नाही किंवा तुमचे जे शब्द आहेत तेच येतील. तर त्याच्यासाठी प्रामाणिकपणाने एक गोष्ट सांगा की खरोखर तुम्हाला काही परिणाम दिसलेत का? दिसले असतील तर हो म्हणा, ते 10% असो, 20% असो या 100% असो, जसे तुम्हाला दिसले. नाही ना, रिझल्ट दिसले औषधाचे. हां पहिले म्हणजे असे झाड झाली होती, हां याच्यापेक्षा थोडी बिकट परिस्थिती होती, पण आता झाडं सुधारले की मोठी. हे नवीन येणारे पानं नाही, हां हां हे पानं तो व्यवस्थित झाले. खालीून येणारे फुटवे पण व्यवस्थित येऊ लागले. व्यवस्थित येऊ लागले. नवीन झाडांना काही नवीनला काही नवीन जे झाडं अगोदर राहिलेले होते ते आता व्यवस्थित आहे, समजा खराब नाही होऊ लागले आता. बरं, ह्या झाडांना जे खराब झाड आहे किंवा जे चांगले झाड आहे याला फुलांमध्ये काही बदल वाटतो तुम्हाला? काही वाढले की नाही? फुलाची संख्या वाढली ना, हां, कळ्या पण वाढल्या आणि फुलाची संख्या वाढली. नक्कीच ना. कळ्या हे बघा, हे खोटं नका, तुम्हाला जे वाटतं तेच सांगा. कारण काय होतं, आपण खोटं बोलतो कधी कधी पाटील, आणि आपल्यामुळे ना आपल्या बाजूचे 4 शेतकरी फसतात आणि आपल्याला ते करायचं नाही. मी प्रामाणिकपणाने तुम्हाला त्या दिवशी, तुम्ही मला ज्या दिवशी भेटले त्या दिवशी हेच बोललो, आजही तेच बोललो. आणि तुम्ही मला आत्ता विचारलं की बाबा मी काय औषधं फवारतो, मी तुम्हाला सांगितलं की छोटे छोटे घ्या, खूप काही मोठ्याला घेऊ नका, जेणेकरून आता मी इथपर्यंत, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगत आलो की मी मोठ्या गाडीमध्ये इथपर्यंत येतो, मी शर्टिंग करून येतो, मी 2000चा बूट घालतो, माझी बायको प्रत्येक सणाला 2-3 हजाराची साडी घेते, ही तुमच्या पैशातून घेते. म्हणजे हसण्याचा विषय नाही, ही वस्तुस्थिती. बरोबर. मग हा पैसा माझ्याकडे कुठून येतो? माझ्या घरी गांजाचं झाड आहे का? नाही. हां, का मी आपूचा धंदा करू लागलो? नाही. माझी बायको सर्व्हिसला नाही, बापाची काही लय मोठी प्रॉपर्टी नाही. मग हा पैसा मी तुमच्याच खिशातून काढतोय. मी तुम्हाला गोड बोलून सही तुमच्याच खिशातून काढतोय. मग तो द्यायचा नाही द्यायचा, मग त्याचे तुम्हाला, मी जर तुम्हाला औषध दिलं तर त्या औषधाचे खरोखर परिणाम झाले का? नाही झाले ना. बरोबर आहे. मग मी जर कदाचित समजा हा पैसा मला आता जर घरी गेल्याच्या नंतर बायको म्हणते नाही नाही मला इथं फिरायला जायचं, पाणीपुरी खायला जायचं, लावडा खायचा आहे, सगळ्या गोष्टी नाही होतं, ह्या सगळ्या त्यांचे नखरे मला उचलावं लागतात. मग तुम्हाला नाही वाटत का, तुमच्या घरच्या लोकांना नाही वाटत का आपण बी थोडंसं मोठं व्हावं? बरोबर वाटतं की नाही? मग हे वाटत असताना तुम्ही आम्हाला फुकट का पैसे देता? जर तुम्हाला रिझल्ट येत नसतील तर, तुम्हाला जर रिझल्ट येत असतील तरच तुम्ही ते औषधं वापरा. मी हे प्रामाणिकपणानं पहिल्यापासून सांगत येतो आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आम्हालाच नका मोठं करू, तुम्ही पण मोठे व्हा. आता तुम्ही मला सांगितलं की मी एक शेवटचा प्रयोग करून बघितला, बोलले ना. आता आपली चर्चा झाली की शेवटचा प्रयोग होता, आम्ही खोमात होतो, त्याच्यातून बाहेर यायचं की नाही. मी तुम्हाला सांगितलं आता जर तुम्हाला थोडाफार परिणाम झाला आहे तर आपण अजून 8 दिवस वेळ घेऊ. भले आपण 8 दिवसानं परत एक व्हिडिओ बनवू. आजची तारीख लक्षात ठेवू, 8च्या ऐवजी एखादा 2 दिवस मागं पुढं होईल. बरोबर. आणि याच्यावर त्याच्यानंतर खरोखर किती परिणाम झाले. शेतकरी मित्रांनो, मी ह्या प्लॉटवरती पुन्हा एकदा व्हिडिओ बनवान की आपल्याला याचे खरोखर किती परिणाम, कारण यांची मिरची जवळजवळ 90% खराब झालेली होती. 90% म्हणजे आम्ही तुमच्याकडे सोमवारी आलो होतो. हां, तर त्या दिवशी असं डिसिजन होतं की बाबा मिरची उपटायची म्हणून. उपटायची, पण एक शेवटचा प्रयोग, एक शेवटचा पर्याय. हां, जाता जाता मड्यावर एक मिठाचा खडा ठेवला. तो कोणता खडा म्हणतो आपण? तो पानाचा विडा ठेवला बा जाता जाता मड्याला. तर त्याचे परिणाम तुम्हाला असं वाटू लागले की जिवंत व्हायला लागले. थोडं बदल झाला बरोबर. म्हणजे तुम्ही पार याच्यापर्यंत गेले होते, कुठपर्यंत? स्मशानापर्यंत. पण तुम्हाला वाटलं की आता हालचाल दिसू लागली माणसाची, आणत त्याला परत 4-2 दिवस आपण याला पुन्हा ट्रीटमेंट करू. बरोबर. हां, आणि आपली आत्ता चर्चा झाली, मिरचीचे भाव काय झाले आज? 8,000 पर्यंत गेले. बरोबर. शेतकरी मित्रांनो, मी 50, 55, 60 रुपये म्हणत होतो. आज हेच शेतकरी त्यांच्याच प्लॉटवरती आपण उभे आहेत आणि त्यांच्या तोंडून बघा तुम्ही भाव 8,000चे झालेत. मी वरडून सांगू लागलो आणि तुम्हालाही तेच सांगितलं की मिरची जपा, कारण ह्या लेवलच्या मिरच्या सगळ्या जवळजवळ खराब होत चालल्या. जर आपण मिरची जपली तर आजचे 8,000 आहे, 2 दिवसात काय भाव होतील सांगता येत नाही, पण भाव कमी होत नाही. मी तुम्हाला जे सांगितलं की 50 ते 60 रुपये याच्यापेक्षा भाव कमी होणार नाही. आणि जर आपण मिरची जपली तर ह्या वर्षी पैसेच बनतील. जे पैसे आल्यानं दिले आणि जे पैसे आज देऊ लागले, आल्याचे भाव माहिती तुम्हाला आजचे? आल्याचे 19-20 पर्यंत. आज 21 झाले. कालचे भाव 21,000 रुपये झाले. आणि मी प्रत्येक व्हिडिओत सांगत होतो प्रत्येक शेतकऱ्याला, आणि इतकं बेंबीचे देठा लोक सांगत होतो आल्याच्या शेतकऱ्यांना की जपा, का जपा म्हणत होतो. आजचे भाव 21,000चे. साहेब, जर तुम्हाला एकरात 100 क्विंटल जरी झालं तर 21 लाख रुपये आज बनत आहे. ज्या शेतकऱ्यांनी ठेवलं त्यांची चांदी.
बरोबर आहे की नाही? तसंच आपण जर मिरची जपली तर नक्कीच मित्रांनो पैसे बनतील या शाश्वतीने. कारण आत्ता भाऊनच सांगितलं की 8,000 रुपये भाव झाले. मी तर 50-60 रुपयेच म्हणतो आणि 50-60 रुपयानं चांगले पैसे बनतात. कारण तुमचा एकरामध्ये 50 क्विंटलचा तोडा निघतो की नाही? आरामात निघतो. 50 रुपयाच्या भावानं चांगले पैसे बनतात. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो मिरचीची काळजी घ्या. आणि मी म्हणतो म्हणूनच समिधा केमिकलचंच नका वापरू. तुम्हाला ज्याच्यापासून रिझल्ट मिळतील, ज्याच्यापासून चांगले परिणाम होतील अशा कंपनीचे औषधं वापरा. आणि एक वेळेस यांच्या प्लॉटवरती पण येऊन बघा. आणि जर तुम्हाला वाटलं की बा व्हायरो किंगनं समिधा केमिकलच्या म्हणतोय मी वारंवार, जर वाटलं, कारण हे समिधा केमिकलचं याच्यामुळं म्हणू लागलो की तुम्ही वापरलं आहे आणि बऱ्याचशा मार्केटमध्ये व्हायरो किंग नावाचे औषधं आलेत. हां, बघितले असतील तुम्ही. मग काय होतं, शेतकरी फसतो. मी म्हणत नाही की त्यांचे रिझल्ट नाही आहे, पण तुम्हाला जर समिधा केमिकलच्या व्हायरो किंगचे फायदे परिणाम झाले तर तुम्ही एकदा समिधा केमिकलचं व्हायरो किंग वापरून बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याचे परिणाम चांगले वाईट. आणि भाऊच्या प्लॉटवर येऊन बघा ढसाळ साहेबांच्या, तुमच्या लक्षात येईल. आणि धन्यवाद.